आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या एक मोठी लेटर वॉर आणि पदाचा घोटाळा समोर आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पक्षात खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या महत्त्वाची पदेच गायब आहेत. ही केवळ तांत्रिक चूक आहे की पक्षांतर्गत सुरू असलेल्या शीतयुद्धाचा परिणाम आहे? 19 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. या पत्रात अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांचा उल्लेख पदासकट आहे. मात्र महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावासमोर केवळ लोकसभा गटनेते आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर राज्यसभा गटनेते असाच उल्लेख आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पद या यादीतून गायब झाले आहे. याआधी मार्च मध्येही असाच प्रकार घडला होता. 5 दिवसांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही क्लेरिकल चूक असल्याचं सांगत ती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विश्वसनीय सूत्रांनुसार अद्याप या पत्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कागदोपत्री तरी हे दोन मोठे नेते सध्या पदाविना आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. याच यादीत पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावाचा उल्लेख जनरल सेक्रेटरी म्हणून ठळकपणे करण्यात आला आहे. मग ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीतच ही चूक वारंवार का होते? राजकीय वर्तुळात चर्चा आहे की पार्थ पवार या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षातून हे घडतंय का? वारंवार होणारी ही तांत्रिक चूक आता संशयाच्या भोवऱ्यात आहे. तटकरे आणि पटेल यांना जाणीवपूर्वक डावललं जातंय की पक्षात नवी पिढी वर्चस्व गाजवते? या पत्रातील दुरुस्ती कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.